अनु अनु कशाला ताई कुठे कुठे गेली ताई? बाहेर बघूया. ताई अगं अशी का रडतेस तू? हे बघ तू तुझ्या रडण्याच्या आवाजाने ना मम्मी पप्पा उठतील आणि उगाच प्रश्न विचारत राहतील आणि ते पण विचार करत बसतील. तू 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 चल चल गप गप बाहेर ये चल हळू. बस ताई तू काय करत होती सगळं? मम्मी पप्पा उठले असते. केलेल्या चुकीची माफी मागत होती. तुला माहितीये हसते माझा कन्यादान करायला तिथे आले होते. मी प्रमिला परब आणि हे माझे मिस्टर सुभाष परब. आम्ही तुझं कन्यादान करणार आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलं, शिकवलंय, 24 वर्ष त्याच्या जीवापेक्षा जास्त जपलंय. 2 महिने भेटलेल्या मुलाशी लग्न करून मम्मी पप्पांना पासून आपण खूप मोठी चूक करणार होतो. शरू आपण नाही ताई, आम्ही आमच्यामुळे ही मोठी चूक झाली. ताई अगं आम्हाला ना तुझ्या चेहऱ्यावरचे दुःख बघवत नव्हतं. त्या गौतम बांदेकरशी लग्न करून ना तू सुखात नसती राहिलीस एवढंच समजत होता. तुझं दुसऱ्या कुठल्या मुलावर प्रेम आहे, तुला मन मारून लग्न करावं लागलं असतं ही गोष्ट ना सतत डोक्यात होती. मला फक्त हवं होतं की तुझं सगळं चांगलं व्हावं, तू सुखात राहावीस म्हणून आम्ही केलं ग. सॉरी. तू का सॉरी म्हणतेस? माझ्या सुखासाठी केलंस ना तू. पण मम्मी पप्पांचा विचार नाही केला ना आम्ही. ती एक चूक झाली. सॉरी आशुताई. हो ग, तुमचं नाही चुकलं. खरं तर मी विचार करायला हवा होता. शरू, आपण अनु आणि मयूच्या मोठ्या बहिणी आहोत ना. मग हे असं बघून त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवतो आपण? पण एक सांगू, ह्या सगळ्यात आहे ना मला एक गोष्ट कळली की मी किती लकी आहे. माझ्या छोट्या बहिणी माझ्या सुखासाठी काही करायला तयार आहे. माझ्या सुखासाठी त्या माझ्याहून मोठ्या झाल्या. आम्ही आमच्या ताईसाठी ना काही करू शकतो. मी माझ्या बहिणींसाठी काही करेल. आम्हाला शिकता यावं म्हणून तुझं शिक्षण सुटलं माहिती आम्हाला. मम्मीला केटरिंग मध्ये मदत करायला तू घरी थांबायचीस. पप्पांनी छान नवीन ड्रेस आणला की पहिले तो ड्रेस तू मला द्यायचीस. मम्मीने दिवाळीसाठी तुला पैसे दिले की सगळ्यात पहिले तू अनु आणि मयूसाठी टिकल्या बांगड्या घेऊन यायचीस. आमचा अभ्यास घेण्यासाठी रात्रभर तू जागायचीस. मम्मी पप्पांनंतर तूच आहेस ग आम्हाला. तुझं बरोबर आहे. जे झालं ना ते खूप चुकीचं झालं. मम्मी पप्पांना दुखवायला नाही पाहिजे होतं. ताई आम्हाला हवंय की तू खूप सुखात राहावस. त्यासाठी आम्ही काही करू. हो ना ग? तुझं आणि गौतमचं लग्न आम्ही जुळवणारच. आणि यावेळेस थोडी गडबड झाली, पण नेक्स्ट टाइम असं नाही होणार. नेक्स्ट टाइम आहे ना, तू मम्मी पप्पाला सांगून पळून जा. वेडीस का तू? काही काय बोलतेय?
ऐका ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. स्वामी आहेत ना, ते सगळं ठीक करतील. गौतम आणि माझं लग्न व्हायचं असेल ना, तर ते होईल. होणारच. तुम्ही दोघे एकमेकांवर मनापासून प्रेम करता ना, मग स्वामी नक्की काहीतरी चांगलं करतात. स्वामी, नेक्स्ट टाइम आमचा प्लॅन चुकवू नका. प्लीज प्लीज प्लीज. वेडीस का ग तू? काही बोलते ग ती. बरं चला आता मम्मी उठायच्या आधी आपण जाऊया आत. हॅलो एव्हरीबॉडी, अट्रॅक्शन हिअर. अटेन्शन. दॅट इज दॅट. तर आज आपल्या ऑफिसमध्ये पॉझिटिव्हिटी परत येणार आहे. आणि प्रोडक्टिव्हिटी सुद्धा. कारण आजपासून तुम्ही सगळे जोमाने काम करणार आहे, बरोबर ना? करेक्ट. कारण आज आपल्या ऑफिसमध्ये परत येणार आहे शर्वरी परब. अरे तुम्हाला माहिती आहे रे. मग फायडे पधारो हमारे ऑफिस. स्वामी आणि फोटो फ्रेम. एवढं तर करणार ना तुझ्यासाठी. अरे आप आए बाहर आई. कैसे बताऊ, कैसे बताऊ तुम. नाही नाही नाही, माहितीये मला ते नको. आधी बोललोय मी. नाही, मॅकचं राहू दे, पण खरंच तू परत आली ना, तर मला आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती तुला, द बेस्ट थिंग इज की तुझ्यामुळे फिमेल स्टाफ वाढलाय. काय खरंच? वेट, मी बोलवतो. रेडी होना पडेगा. यावे यावे प्लीज यावे यावे. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. ही शर्वरी परब, तुमची टीम लीडर. ही श्रुतिका, मोना आणि रुपाली. आपल्या ऑफिसचं महिला मंडळ. सिंदाप्पा. Welcome back, Miss Parab. थँक्यू सर. I hope you've learned from your mistakes. पुन्हा कामात कारणं चालणार नाहीत. येस सर. आता मला ऑफिसमधून बाहेर काढायसाठी तुम्हाला एकही एक्सक्यूज मिळणार नाही. गुड. चला, आपल्याला एका साईट व्हिजिटला जायचं. नवीन लोकेशन, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. आय होप यू आर प्रिपेअर्ड. येस सर, येस.